नमस्कार, मी विशाल परदेशी. सुप्रभात या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. जाणून घेणार आहोत महत्त्वाच्या घडामोडी. सुरुवात करूयात महत्त्वाच्या बातमीने. पहिली बातमी अशी आहे की 12 आमदार निलंबनाच्या मुद्द्यावरून राज्यात पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटलंय. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय विधिमंडळात लागू होणार की नाही याबाबत संशय उपस्थित केला. विधानसभा अध्यक्ष असताना एकमताने हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाचे निर्णय हे विधिमंडळाच्या आवारात लागू होऊ देणार नाही असा निर्णय घेण्यात आला होता असं नाना पटोले म्हणाले. आणि त्यामुळे विधानसभा अध्यक्ष काय निर्णय घेतात यावर 12 आमदारांचं भवितव्य अवलंबून असल्याचंही नानांनी सांगितलंय. तर दुसरीकडे काँग्रेसची 236 जागांवर लढू द्यावं ही काँग्रेस कार्यकर्त्यांची मागणी असल्याचं देखील नाना पटोलेंनी म्हटलंय. की मी विधानसभेचा अध्यक्ष असताना एक मताने एक ठराव आम्ही पारित केलेला आहे. त्याच्यात सगळे सन्माननीय विरोधी पक्षापासून सगळे एकमताचा ठराव झाला होता. माननीय सुप्रीम कोर्ट असो की हायकोर्ट असो त्याचं कुठल्याही आदेशाचं पालन इकडे होणार नाही. आज या पद्धतीचा तो ठराव झालेला आहे. त्यामुळे माननीय अध्यक्ष आता काय निर्णय घेतात त्यांच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागेल. तर यानंतर बघूयात की दुसरीकडे भास्कर जाधव यांनीही सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावरती मोठं विधान केलं. सुप्रीम कोर्टानं 12 आमदारांचं निलंबन रद्द केल्याचा निर्णय संपूर्ण देशात लागू करावा लागेल. संसद आणि सर्व विधिमंडळात हा निर्णय लागू करावा लागेल. राज्यात सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची अंमलबजावणी होईल की नाही एवढी ही साधी आणि सोपी गोष्ट नसल्याचं विधान जे आहे ते भास्कर जाधव यांनी केलंय. हे सर्वस्वी विधानसभा अध्यक्ष आणि विधिमंडळाच्या हाती असल्याचंही जाधव म्हणाले. हा निर्णय केवळ एका राज्याला लागू होणार नाही, तर हा निर्णय संपूर्ण देशातल्या राज्यांना लागू होईल. केंद्र सरकारला सुद्धा, लोकसभा राज्यसभेला सुद्धा हा निर्णय लागू होईल. आणि म्हणून सुप्रीम कोर्टानं निर्णय दिला आणि त्याची अंमलबजावणी होईल इतकी ही साधी आणि सोपी गोष्ट नाही. तर मला असं वाटतं घटनेमध्ये काय याच्यामध्ये बदल करावा लागेल का, कायद्यामध्ये तरतूद करावी लागेल का, कायदा एखादा नवीन तयार करावा लागेल का, आणि तो निर्णय पार्लमेंट म्हणून एकत्रितपणे देशाकरता घेऊ शकेल का, इथपर्यंत हे प्रकरण लांबणीवर जाऊ शकतं. पण ते सर्वस्वी विधानसभा अध्यक्षांच्या आणि विधिमंडळाच्या हातामध्ये आहे. आणि याचबद्दल आपण बोलणार आहोत. आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्याबरोबर आहे. प्रशांत, हे एक सभागृह जिथे कायदे तयार केले जातात आणि दुसरं ठिकाण म्हणजे अर्थात न्यायालय जिथे कायद्याची अंमलबजावणी होते. ही काही पहिली वेळ नाही आहे. पण यापूर्वी सुद्धा जर आठवत असेल तर सोमनाथ चॅटर्जी जेव्हा लोकसभा अध्यक्ष होते तेव्हा त्यांना एका न्यायालयाने नोटीस बजावली होती. तेव्हा सोमनाथ चॅटर्जींनी खडसावून म्हणलं होतं की अशा प्रकारे तुम्ही सभागृहाच्या अध्यक्षांना नोटीस बजावू शकत नाही, तुमचा कोणताही निर्णय तुम्ही आम्हाला सांगू शकत नाही. पण आता हा जो काही एक कायदेशीर मुद्दा समोर येताना दिसतोय याबद्दल काय सांगता येईल? विशाल, सुप्रीम कोर्टानं काल जो निर्णय दिला त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारची अनेक चर्चा म्हणजे बाराचाच पाडा म्हणजे जर का आपण बघितलं की 5 जुलै 2020 म्हणजे की 5 जुलै म्हणजे की 7वा महिना, आणखीन 5 तारीख 12, निलंबित झाले आमदार 12, राज्यपालांकडे पेंडिंग असलेली यादी आहे 12, काल निकाल लागला 12 वाजता. म्हणजे 12चा खेळ हा सातत्याने चालू आहे. म्हणजे ही झाली गमतीची गोष्ट. आपण आता कायद्याच्या कसोटीवर जर का बघायचं म्हटलं, आता नाना पटोले म्हणत आहेत की ठीक आहे की ते संशय व्यक्त करताय, पण सुप्रीम कोर्टानं काल निकाल देताना महत्त्वाचे 2 निरीक्षण नोंदवले. त्याकडे आपण दुर्लक्ष करून चालणार नाही. म्हणजे घटनेचा कलम 190(4) उल्लेख करून ज्यावेळेस सुप्रीम कोर्टानं हे स्पष्टपणे मेन्शन केलं की कोणतेही म्हणजे की 190(4) उल्लेख केला. 1951चा लोकप्रतिनिधी कायदा जो आहे त्याच्यावर जे बोट ठेवलं आहे ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्याचं कलम ए जर का बघितलं आपण, त्या कलम एनुसार कोणताही विधानसभा मतदारसंघ 6 महिन्यापेक्षा जास्त कालावधी आपल्या प्रतिनिधीविना राहू शकत नाही. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. सुप्रीम कोर्टानं नोंदवलेले दोघंही निरीक्षण हे सगळ्यात महत्त्वाचे आहे. आणि सुप्रीम कोर्टानं यापूर्वीसुद्धा विधिमंडळाला म्हणजे आता कायदा तयार करणारं विधिमंडळ हे सगळ्यात महत्त्वाचं मानलं तर त्यांना या 12 आमदारांच्या याचिकेवर, विनंतीवर विचार करण्याची संधी दिली होती. यामुळे आपण ज्यावेळेस म्हणतो की लोकशाहीचे 4 खांब आहेत, न्यायव्यवस्था किंवा लोकप्रतिनिधी म्हणजे पत्रकार किंवा याबरोबरच आपण प्रशासन व्यवस्था, तर हे सगळे एकमेकांना पूरक असतात. पण ज्यावेळेस इथे पेश प्रसंग तयार होतो त्यावेळेसच कोर्टामध्ये हा विषय जातो आणि सुप्रीम कोर्टामध्ये जातो. जसं भास्कर जाधव म्हणतायत की हा दूरगामी परिणाम करणारा असेल,
हा कायदे बदलावे लागतील. कायदे बदलण्याची कोणतीही आवश्यकता नाही. दूरगामी परिणाम करणारा असू शकतो या त्यांच्या बोलण्यात तथ्य आहे. कारण अशा प्रकारचा पेचप्रसंग जर का राज्यातल्या कोणत्याही ठिकाणी उत्पन्न झाला तर याचा दाखला नक्की देता येऊ शकतो. पण सुप्रीम कोर्टानं दिलेला हा निर्णय अभ्यासपूर्ण आहे. याला अवमान करू शकत नाही आहे. वेगवेगळी मतांतरे असू शकतात. म्हणजे आपण राज्य सरकारमध्येच एक मंत्री विश्वजित कदम यांनी काल हेही सांगितलं की सुप्रीम कोर्टाचा निर्णय आम्ही प्रांजळपणे मान्य करतो, आणखीन त्याचा आदरही करतो. पुढील निर्णय अध्यक्ष घेतील. नक्की विधिमंडळाच्या अध्यक्षांना हा अधिकार नक्कीच आहे की सुप्रीम कोर्टानं जो निर्णय दिलेला आहे त्याला लागू करायचं किंवा नाही करायचं. पण नाही करायचा हा मुद्दा येत नाही. कारण ज्यावेळेस अटॉर्नी जनरल, महाधिवक्ता या सगळ्यांची ज्यावेळेस ते चर्चा करतात त्यावेळेस सुप्रीम कोर्टानं दिलेल्या निर्णयाची ग्रॅव्हिटीही लक्षात येते. यामुळे सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाला नाकारणं हे विधिमंडळाला शक्य नाही. हा कोर्टाचा अवमान होऊ शकतो. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण 1951चं ए जे आहे ते कोणताही विधानसभा मतदारसंघ हा 6 महिने विना लोकप्रतिनिधी राहू शकत नाही. नैसर्गिक हक्कानुसार यांना बाजू मांडण्याची संधी दिली नाही आहे. घटनेचं कलम 190(4) हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे आणि यांचा आधार घेत हा सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे. राजकीय वाद असू शकतात, कोलाहल असू शकतात. राज्यपालांकडे जे 12 आमदारांची यादी प्रलंबित आहे त्यावरनं राजकीय धुराळा उडवू शकतो किंवा भास्कर जाधव यांच्या म्हणण्यानुसार की त्या मुद्द्याला सुद्धा हे लागू होऊ शकतील. हे हास्यास्पद आहे वाक्य, पण तो सुद्धा मुद्दा समोर येऊ शकतो. हे चर्चेचे मुद्दे येऊ शकतात. पण या निर्णयाचा अवमान करणं हे इतकं म्हटलं जातं आहे तितकं सोपं नक्कीच नाही. नाना पटोलेंनी म्हणूनच फक्त मला संशय व्यक्त केला आहे, त्यांनी ठामपणे प्रतिपादन केलं नाही आहे. त्यामुळे या 12 आमदारांना विधानसभेमध्ये परत येण्याचा मार्ग हा मोकळा झाला आहे असं नक्कीच मानलं जातं आहे. विशाल, पण मग प्रशांत, याही नंतर जर जसं नाना पटोले म्हणतायत किंवा मुद्दा मांडतायत तर त्याच्यावरनं जर वाद निर्माण झाला किंवा तशी शक्यता वाटते का? याच्यामध्ये कसं आहे की वेगवेगळे 2 मुद्दे आहेत. म्हणजे की नाना पटोले हे कोण आहेत? तर नाना पटोले हे एक राजकीय पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहे. आरोप प्रत्यारोप होत असणार, ते करणारच. पण जर का ही प्रक्रिया बघितली तर ही प्रक्रिया, आता भास्कर जाधव हे तत्कालीन तालिका अध्यक्ष होते 5 जुलै 2020ला, ज्यावेळेस त्यांचं 12 आमदारांचं निलंबन झालं. पण ते त्यावेळेस तत्कालिक अध्यक्ष होते, त्यावेळेस त्यांनी तो निर्णय घेतला होता. त्यामुळे आजच्या निर्णय प्रक्रियेमध्ये त्यांचा सहभाग आहे का? नाही, कोणताही सहभाग नाही. आजच्या निर्णय प्रक्रियेमध्ये सहभाग असू शकतो तो विद्यमान विधानसभा अध्यक्षांचा. कारण सुप्रीम कोर्टानं दिलेले डायरेक्शन जे आहेत हे आता विधिमंडळाकडे येतील आणि यानंतर राज्याचे अटॉर्नी जनरल जे आहेत त्याचा अभ्यास करतील आणि याचा अभ्यास करून त्यांचं स्पष्ट मत विधिमंडळ अध्यक्षांना देतील. अर्थात ते सुद्धा त्यांच्याकडे ते मागू शकतात आणि यानंतरच याच्यावरचा अंतिम निर्णय होऊ शकतो. पण सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय बेदखल करण्यासारखा नक्कीच नाही. विशाल, धन्यवाद प्रशांत या सगळ्या तपशिलाबद्दल. बघूयात आता या सगळ्या विषयाला घेऊन नेमकं पुढे काय घडतंय. पुढे पाहूया. दारू आणि वाद हे महाराष्ट्रासाठी नवीन नाही, पण जुन्या वादाला नव्या सरकारनं वाईनचा तडका दिलाय. हो, वाईनचा तडका. पाहूयात वाईनवरून सुरू झालेलं राज्यातलं राजकीय वादळ. सुपरमार्केट आणि मोठ्या किराणा दुकानात वाईन विक्रीचा निर्णय सरकारनं घेतला आणि सरकारवर टीकेची झोड उठली. भाजपनं तर सरकारवर हल्लाबोल आंदोलनालाच सुरुवात केली. नागपुरात भाजपा युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी वाईन विक्रीच्या धोरणाच्या विरोधात आंदोलन केलं. आशिष शेलारांनी येत्या काही दिवसात मुंबईतल्या नळांमधून पाण्याऐवजी 24 तास दारू मिळाली तर आश्चर्य वाटायला नको असं उपरोधिक ट्विट केलं. तर काही दिवसांनी तेल मिठाबरोबर दारू मिळेल अशी खोचक टिप्पणी गिरीश महाजनांनी केली. एकीकडे त्या बाटलीवर त्याच्यावर सिगरेटवर दारूवर लिहितो की शरीराला अपायकारक आहे. तिथे एकदम ते ड्रॅगन भूताचं चित्र वगैरे देतो की तुम्ही मराल. पण ती स्वस्त करतायत का? आता तुम्ही अधिक प्या आणि पडून राहा घरामध्ये. आता किराणा दुकानावर, सुपर मार्केटमध्ये वाईन शॉप सुरू झालेत. आता काही दिवसांनी देशी दारू सुद्धा तिथेच मिळेल की घ्या, तेलाबरोबर मिठाबरोबर काय तुम्हाला लागेल किराणाबरोबर हे घेऊन जा, हे प्या. मला वाटतं इतके वाईट दिवस महाराष्ट्राला हे पहिल्यांदा आलेले आहेत. एकीकडे वाईनवरून राजकारण सुरू असताना दुसरीकडे संभाजी भिडे गुरुजी आणि बंडातात्या कराडकरही वादात उतरले आणि राजकारण आणखीनच तापलं. आत्ता घेतलेला हा दारू मुक्त प्रमाणात कुठेही मिळणार हा निर्णय इतका संतापजनक, इतका राष्ट्रघातक, इतका धर्मविरोधी, समाजाला हानिकारक, देशाचं देशपण, भारतमातेचं उदात्तता, पवित्रता, उत्तुंगता हे सगळं वध करणारा, नाश करणारा निर्णय आहे.
किराणामध्ये म्हणजे दारू जरा उपलब्ध होईल. त्यामुळं सर्व लोकांना दारूचं व्यसन आणि दारूचे दुष्परिणाम होण्यासाठी चांगली मदत होईल. अगोदरच आपण लोकांच्या मानगुटीवर नसलेलं कोरोनाचं भूत बसवलेलं आहे. त्यानं समाज अगोदर भयभीत आहे. त्या भयभीत समाजाला आणखी आत्महत्येकडं जाण्यासाठी या वाईनच्या विक्रीचा चांगला उपयोग होईल. विरोधकांच्या टीकेचा सरकारवर कोणताही परिणाम होताना दिसत नाहीये. हा निर्णय शेतकऱ्यांच्या फायद्याचा आहे असं वक्तव्य करत गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांनी सरकारच्या निर्णयाचं समर्थनच केलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये द्राक्षाची लागवड शेतकऱ्यांनी केलेली आहे आणि द्राक्षाची लागवड केल्याच्या नंतर त्याचं जे मार्केट आहे ते मार्केट डोमेस्टिक मार्केट, आंतरराष्ट्रीय मार्केट हे गृहीत धरून शेतकऱ्यांनी वायनरीज टाकल्या, परंतु त्याचा तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये खप होत नाही. तर याच्या संदर्भामध्ये जी डिपार्टमेंटल स्टोअर्स आहेत 1000 स्क्वेअर फीटापेक्षा मोठी, तिथं फक्त एका कपाटाच्या आकाराच्या ह्याच्यामध्ये वाईन विक्रीला परवानगी दिलेली आहे. एकीकडे वाईनवरून राजकीय वादाचा फेस उतून जरी जात असला तरीही व्यापाऱ्यांनी मात्र या निर्णयाचं स्वागत केलंय. सरकारच्या या निर्णयामुळे लॉकडाऊनमध्ये झालेलं नुकसान काही अंशी भरून निघेल अशी आशा व्यापाऱ्यांनी वर्तवली. ये डिसीजन से अच्छा एक मुनाफा होगा सुपरमार्केट और ग्रोसरी स्टोर को, और ऐसे समय में इस प्रकार का डिसीजन लिया उससे हम व्यापारी जो ग्रोसरी स्टोर्स और सुपरमार्केट के व्यापारी है, इससे हम बहुत खुश है. वाईनच्या ग्लासातलं हे वादळ काही दिवसात विरेल आणि वाईन सहज उपलब्धही होईल. यातून फायदा कोणाचा होईल? व्यापारी, शेतकरी की महसूल खात्याचा? याचं उत्तर मिळण्यासाठी आपल्याला किराणा दुकानात कोकच्या शेजारी वाईन दिसेपर्यंत नक्कीच थांबावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. राज्यात महाविकास आघाडी सरकारने किराणा दुकान आणि मॉलमध्ये दारू विकण्याचा निर्णय जो आहे तो दुर्दैवी असल्याचं म्हटलं जात आहे. फुले शाहू आंबेडकरांच्या आणि संतांच्या महाराष्ट्रात दारू खुली केल्यानं या सरकारला जनाची नाही तर मनाची लाज वाटली पाहिजे. दारू विकून हे सरकार चालणार आहे का, असा प्रश्न भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांनी सरकारला केला. शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथांचा हा महाराष्ट्र, आणि या महाराष्ट्रामध्ये आघाडीच्या सरकारनं आता दारू खुली केली आहे. दारू विकून सरकार चालवणार? लाज वाटायला पाहिजे या सरकारला. जनाची नाही मनाची लाज असेल तर त्यांनी हा निर्णय परत घेतला पाहिजे. महाराष्ट्रामध्ये दारू बंदी करण्याच्या ऐवजी यांनी दारू खुली केलेली आहे, आणि म्हणून महाराष्ट्राच्या या सरकारला याची किंमत मोजावी लागेल. राज्यातील 1000 चौरस फुटांपेक्षा जास्त आकाराच्या सुपरमार्केटमधून वाईनची विक्री करण्याची परवानगी देण्यात आल्यानंतर त्यावरून मोठं राजकारण पाहायला मिळतंय. या मुद्द्यावरून आता शिवसेनेनं भाजपवर खोचक शब्दात निशाणा साधलाय. शिवसेनेने सामना अग्रलेखातून भाजपच्या या विरोधाचा समाचार घेताना खोचक शब्दात टोला लगावलाय. राज्यातल्या विरोधी पक्षाला वाईन चढली आहे अशा शब्दात शिवसेनेनं भाजपावर टीका केली. काय म्हटले बघा त्याने, झिंगाड्यांचे मध्यराष्ट्र. केंद्र शासनाने वाईन उद्योगासाठी जाहीर केलेल्या धोरणानुसार वाईन पार्कमध्ये शेतकरी, छोटे उद्योजक आपले प्रकल्प सुरू करू शकतात. वाईन निर्मिती आणि विक्री हे शेतकऱ्यांना आत्मनिर्भर बनवणारं क्षेत्र आहे. सरकारने वाईन विक्रीसाठी सुपर मार्केट खुलं केलं म्हणून महाराष्ट्र मध्यराष्ट्र होईल असं बरळणं हे झिंगलेल्या मनोवृत्तीचं लक्षण आहे. महाराष्ट्राच्या संस्काराचा अपमान आहे. दारू म्हणजे औषध आहे, थोडी थोडी पिया करो असं मंत्र 4 दिवसांपूर्वी साध्वी प्रज्ञा सिंग यांनीच दिला, आणि त्यावर हे झिंगाडे काय बोलणार आहेत असा प्रश्न या सामनाच्या अग्रलेखातनं विचारण्यात आला. पुढली बातमी अशी आहे की धारावीकरांसाठी एक दिलासा देणारी ही घडामोड आहे. धारावीत काल 0 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. महापालिकेच्या वतीने जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार
पहिल्या लाटेत रुग्णसंख्या शून्यावर येईपर्यंत 269 दिवस लागले होते आणि त्यानंतर आता दुसऱ्या लाटेत 119 दिवसांनंतर धारावीत रुग्णसंख्या शून्यावर आली होती. दरम्यान तिसऱ्या लाटेत 31 दिवसांनंतर धारावीत रुग्णसंख्या शून्यावरती आली आणि त्यामुळे आता तिसऱ्या लाटेमधली रुग्णसंख्या शून्यावर येण्यात कमी कालावधी लागल्याने दिलासा व्यक्त करण्यात येतोय. बोलूयात आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी आपल्याबरोबर आहेत. मनोज, ह्याच धारावीमध्ये रुग्णसंख्या एका दुसऱ्या लाटेमध्ये जर आपण बघितलं तर फार मोठ्या प्रमाणात वाढलेली होती, पण त्यानंतर धारावी पॅटर्न जो आहे तो सगळ्यांच्या चर्चेत आला आणि आता तर रुग्णसंख्या ही शून्यावरती आलेली आहे. म्हणजे एकूणच याचं कौतुक करायला हवं. अगदी बरोबर आहे. पहिली लाट असो दुसरी लाट असो, या दोन्ही लाटेमध्ये मुंबईतला धारावी हे जे अतिशय दाटीवाटीचं एक शहर म्हणायला काही हरकत नाही, वस्ती आहे, पण तिथे खूप मोठ्या प्रमाणात दोन्हीही लाटेमध्ये जी रुग्णसंख्या होती ती प्रचंड वाढलेली होती. तिसरी लाट आली असताना सुद्धा यामध्ये धारावीत जे रुग्ण होते ते वाढीस लागले होते. परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमध्ये जर तुलना करायची झाली तर तिसऱ्या लाटेमध्ये खूपच लवकर ही जी तिसरी लाट होती ती थोपवण्यात पालिका प्रशासन असो, राज्य शासन असो, आरोग्य विभाग असो यांना यश मिळालेलं पाहायला मिळते आहे. कारण पहिल्या लाटेमध्ये 269 दिवसानंतर म्हणजे जवळपास 4 ते 6 महिन्यानंतर 8 महिन्यानंतर ही जी कोरोनावाढीची रुग्णसंख्या होती ती शून्यावर आली होती आणि दुसऱ्या लाटेमध्ये तब्बल 119 दिवस म्हणजे जवळपास 4 महिन्यानंतर ही जी रुग्णसंख्या शून्यावर होती ती आलेली होती. परंतु तिसरी लाट जेव्हा डिसेंबरमध्ये सुरू झाली होती आणि ती साधारणतः 31 दिवसामध्ये साधारणतः 25 डिसेंबर नंतर मोठ्या प्रमाणात मुंबईत कोरोना रुग्णवाढीची संख्या समोर येत होती. परंतु त्यावर पालिका प्रशासन असेल किंवा आरोग्य प्रशासन असेल यांनी लवकरात लवकर मुंबईतच नव्हे, धारावीतच नव्हे तर मुंबईत सुद्धा यावर प्रचंड प्रमाणात मेहनत घेऊन ही रुग्णसंख्या ती आटोक्यात आणलेली आहे. तब्बल फक्त 31 दिवसामध्ये ही कोरोना रुग्णसंख्या जी आहे ती धारावीतली शून्यावर आलेली आहे. कालचा आकडा जर पाहिला तर मुंबईत फक्त 1312 इतकीच म्हणजे एकदम खूप कमी प्रमाणात म्हणावं लागेल. 1312 म्हणजे 1312 इतकी ही कालची कोरोना रुग्णाची संख्या आहे. गेल्या 1 महिन्यामध्ये जी वाढीच्या प्रमाण होतं त्याचा जो वाढता आलेख होता तो अतिशय कमी होऊन काल तर 1312 इतकी ही रुग्णसंख्या झालेली आहे. त्यामुळे कुठेतरी मुंबईकरांना दिलासा देणारी ही बातमी आहे. जसं धारावीमध्ये होतंय तसंच इतर ठिकाणी सुद्धा अशाच प्रकारची जी कोरोना रुग्णाची संख्या आहे तिच्यावर सुद्धा नियंत्रण मिळवण्यात पालिका आरोग्य यंत्रणेला यश मिळत असल्याचं पाहायला मिळते. परंतु हे सगळं होत असलं तरी मुंबईकरांनी मात्र हा धोका अजूनही टळलेला नाही. त्यामुळे कुठेतरी जे कोरोनाबाबतचे जे नियम घालून दिलेले आहेत ते पाळणं सुद्धा आवश्यक आहे. विशाल, धन्यवाद मनोज या सगळ्या तपशिलाबद्दल. धारावीतली कोरोनाबाधित रुग्णसंख्या जी आहे ती शून्यावरती येऊन ठेपलेली आहे. मुंबई शहरात कोरोनाची तिसरी लाट आटोक्यात येत असल्याचं चित्र दिसतंय. कारण गेल्या काही दिवसांपासून जर आपण बघितलं रुग्णसंख्येत आता घट होण्यास सुरुवात झाली आहे. शुक्रवारी मुंबईत 1312 नवीन कोरोना रुग्ण आढळले तर दिवसभरात कोरोनामुळे 10 जणांचा मृत्यू झाला. दरम्यान 4990 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 97% पोहोचलं आणि याशिवाय शहरातील रुग्ण दुपटीचं प्रमाण 259 दिवसांवरती पोहोचलं. आता एक दिलासादायक बातमी अशी आहे की डॉक्टरांबाबतची बातमी आहे. देशातील पहिले कॅशलेस गाव धसई आता वेगळ्याच कारणाने चर्चेत आलंय. इथं एका बोगस डॉक्टरने चुकीचे उपचार केल्यानं परिसरातील 5 जणांचा मृत्यू झाल्यानं मोठी खळबळ उडाली. धक्कादायक बाब म्हणजे हा बोगस डॉक्टर धसई प्राथमिक आरोग्य केंद्रात काही वर्षांपूर्वी शिपाई म्हणून काम करत होता आणि निवृत्त झाला होता आणि यानंतर कोणताही परवाना नसताना त्यानं घरात दवाखाना सुरू केला. पांडुरंग घोलप असं या बोगस डॉक्टरचं नाव आहे. त्याला आता मुरबाड टोकावडे पोलिसांनी अटक केली आहे. मृत्यू झालेले 5ही जण आदिवासी असल्यानं ॲट्रॉसिटी कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी जी आहे ती सामाजिक संघटनांना केली. आजीला दवाखान्यात घेतला होता पांडुरंग घोलपकडं. तिचा हातपाय दुखत होतं म्हणून तर त्यांनी 2 इंजेक्शनं दिली, गोळ्या दिल्या. आम्ही आलो घरी.
दुसऱ्या दिवशी आजी वारली. पांडुरंग घोलपवरती कारवाई करण्याची आमची ही आहे विनंती आहे. त्या माणसाचा मग शोध घेतला तर माहीत झालं की त्या दसई येथे मुक्कामी त्यांच्या राहत्या घरी इंजेक्शन देतात म्हणून. माहीत होतं की ह्याला कोणतीच डिग्री नाही आहे, विनापरवाना ते त्यांनी ते इंजेक्शन दिलेलं आहे हे आपल्याला माहीत झालं संध्याकाळी काल. तातडीने आपण जवळच्या टोकावडे पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्याविरुद्ध FIR नोंदवण्यात आलेली आहे. एक बोगस डॉक्टरची 420 आणि 304A ह्यांच्या दिलेल्या इंजेक्शनमुळे 3 लोकांचा मृत्यू झालेला आहे. ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यामध्ये पुन्हा एकदा आरोग्य यंत्रणेच्या निष्काळजीपणामुळे 8 ते 10 आदिवासींचा बळी गेलेला आहे. दसई परिसरामध्ये एका डॉक्टर म्हणून मिरवणाऱ्या एका इस्माने, पांडुरंग घोलप या इस्माने 8 ते 10 आदिवासींच्यावर चुकीचे उपचार केल्याने त्यांचा बळी गेलेला आहे. कालचीच अतिशय दुर्दैवी अशी घटना अलका रामा मुखणे, दसई परिसरातली जी आदिवासी महिला, ती सुद्धा तब्येत बरी नसल्याने त्या ठिकाणी उपचारासाठी गेली आणि उपचार तिच्यावर चुकीचे झाले म्हणून तिचा सुद्धा दुर्दैवी असा अंत झालेला आहे. या घटनेला पूर्णस्वी आरोग्य यंत्रणा जबाबदार आहे आणि या इस्मावर, पांडुरंग घोलप याच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची आदिवासी संघटनेने मागणी केलेली आहे. याचबद्दल बोलूयात आमचे प्रतिनिधी गणेश गायकवाड आत्ता क्षणाला आपल्याबरोबर आहेत. गणेश, एकतर तिथल्या आदिवासी स्थानिकांचा, त्यांच्या अज्ञानाचा फायदा या ठिकाणी या डॉक्टरने घेतला, पण मूळ प्रश्न असा आहे की अशा प्रकारे परवाना नसताना एक हॉस्पिटलमधनं सेवानिवृत्त झालेला तिथला शिपाई डॉक्टर म्हणून वावरतो, हे कधीच कोणाच्या लक्षात आलं नाही का? त्याबद्दल कोणी यापूर्वी तक्रार केली नाही का? विशाल, मुरबाडसारख्या ग्रामीण भागामध्ये हा एकच डॉक्टर नाही आहे, तर असे असंख्य डॉक्टर जे आहेत जे बोगस आहेत, मात्र ते समोर येत नाही आहे. आरोग्य यंत्रणा असतील त्यांच्यावर छापेमारी का करत नाही? कारण सामाजिक संघटना ज्या आहेत त्या वारंवार या बोगस डॉक्टर संदर्भातली माहिती आरोग्य विभागाला देत असतात, मात्र त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई होत नाही. विशाल, हा जो शिपाई होता जो दसईच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये काम करत होता, तो 2008 साली सेवानिवृत्त झाला होता आणि 2009 सालानंतर त्याने आपल्या घरातच दवाखाना सुरू केला होता. कोणत्याही प्रकारचा त्याच्याकडे परवाना नव्हता आणि जवळजवळ 12 वर्ष तो तिथल्या आदिवासी लोकांवर उपचार करत होता. आणि आदिवासी बांधव हे काही प्रमाणात अशिक्षित असल्यानं याच्याकडे डिग्री आहे का, याच्याकडे कोणती डिग्री आहे याची कोणतीही खातरजमा न करता हे जे रुग्ण आहेत ते त्याच्याकडे जात होते आणि जात असताना तो आपल्यावर काय उपचार करतो हे देखील त्यांना कळत नव्हतं. म्हणजे जवळजवळ 12 वर्ष हा जो शिपाई आहे, जो डॉक्टर म्हणून वावरत होता, तो 12 वर्ष या ठिकाणी व्यवसाय करत होता. गेल्या 1 आठवड्यामध्ये जर पाहिलं तर दसईच्या ग्रामीण भागातील, आदिवासी भागातील जे आदिवासी लोक होते त्याच्याकडे उपचारासाठी येत होते आणि त्यांनी जे उपचार केल्यानंतर त्यांच्यावर ही जी परिस्थिती ओढावलेली आहे, त्याच्यामध्ये 5 आदिवासी रुग्णांचा मृत्यू झालेला आहे आणि त्याच्यानंतर आरोग्य व्यवस्था जी आहे ती खडबडून जागी झालेली आहे. मात्र तत्पूर्वी तिथली जी आदिवासी क्रांती सेना आहे त्यांनी या संदर्भात या बोगस डॉक्टरवर कारवाई करण्याची मागणी केली होती आणि जेव्हा 5 मृत्यू झाले आणि त्यानंतर ते कळालं की बाबा हे याच इस्मामुळे होत आहेत आणि त्यानंतर तिथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर उमेश तरडे यांनी या संदर्भात फिर्याद देऊन रीतसर गुन्हा दाखल केला आणि गुन्हा दाखल केल्यानंतर 2 दिवसानंतर या बोगस डॉक्टरला अटक झालेली आहे. अटक झाल्यानंतर त्याला काल न्यायालयामध्ये हजर केलं आणि हजर केल्यानंतर न्यायालयानं त्यांना 4 दिवसाची पोलीस कोठडी सुनावलेली आहे. यानंतर या डॉक्टरच्या घरी तेथील वैद्यकीय अधिकारी असतील किंवा अन्न औषध प्रशासन असेल यांनी धाडी टाकलेल्या आहेत आणि जे काही त्याचं साहित्य आहे, जे संशयित आहे ते जप्त केलेलं आहे. आता पाहूयात की हे सगळे जे रुग्ण आहेत यांचा शवविच्छेदन अहवाल येण्याचं बाकी आहे आणि त्याच्यातून नक्की कळणार आहे की या सर्व रुग्णांचा मृत्यू का झालेला आहे. धक्कादायक बाब दुसरी अशी आहे विशाल की काही सामाजिक संघटना आपल्या संपर्कात आहेत. त्यांनी सांगितले की जसं जसे आम्ही आजूबाजूच्या आदिवासी पाड्यामध्ये भेटी देतोय तिथून आम्हाला माहिती मिळते की या डॉक्टरच्या चुकीमुळे अजून काही 10 ते 15 लोकांचा मृत्यू झाल्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे आणि हे जर खरं असेल तर खरंच हे धक्कादायक आणि खूप भयानक असेल विषय. धन्यवाद गणेश या सगळ्या माहितीबद्दल. तर अशा प्रकारे या भागामध्ये या बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट असेल किंवा या एका डॉक्टरमुळं काही लोकांचा, आणखीन काही लोकांचा मृत्यू झालेला असेल तर त्याचा तपास होणं फार गरजेचं आहे. आणि आता यानंतर पाहूयात राज्यासह देशातल्या तरुणींसाठी एक महत्त्वाची बातमी अशी आहे की आपला जीवनसाथी निवडण्यासाठी तुम्ही जर कोणत्या मॅट्रिमोनियल साईटवर रजिस्ट्रेशन केलं असेल
तर ही बातमी तुम्ही पाहायलाच हवी. कारण मॅट्रिमोनियल साईटवर खोटी ओळख सांगून तब्बल 250पेक्षा जास्त तरुणींना फसवणाऱ्या 2 गुन्हेगारांना पिंपरी चिंचवड पोलिसांनी जेरबंद केले. पाहूयात या आधुनिक लखोबाची बातमी आणि जाणून घेऊयात त्याच्या मोडस ऑपरेंडी संदर्भातलं बरंच काही. अदित व्यास, अघव अग्निहोत्री, अभव व्यास, आश्विक शुक्ला, अवध व्यास, अधितांश अग्निहोत्री. चेहरा एकच मात्र ओळख वेगवेगळी. कधी केंद्र सरकारचे अधिकारी तर कधी गर्भश्रीमंत व्यावसायिक अशी ओळख सांगून एक नाही दोन नाही तर तब्बल 250पेक्षा जास्त महिलांना फसवणारे हे आहेत राजस्थानमधले 2 फुरटे, निशांत ननवाना आणि हर्षद शर्मा. या दोघांनी फक्त राज्यातील नाही तर देशभरातील तब्बल 255 मुलींना लग्नाचं आमिष दाखवून फसवलं. अनेकींचं आर्थिक, काहींचं तर शारीरिक शोषण सुद्धा केलं. मात्र यांच्या फसवणूक आणि शोषणाविरोधात राज्यातल्या एका तरुणीने आवाज उठवला आणि या भामट्यांचं पितळ उघडं पडलं. या दोघांनी केंद्र सरकारमध्ये नोकरीत असल्याचं भासून मॅट्रिमोनियल साईटवर बनावट एक खातं तयार करून आत्तापर्यंत 250पेक्षा अधिक तरुणींना फसवलेलं आहे. बहुतांश मुलींचं शोषण केलेलं आहे, आर्थिक शोषण, आणि त्यांच्यावर अत्याचारही केलेले आहेत. आणि या लखोबा लोखंडेंचं हे सगळं ऐवज पोलिसांनी जप्त केलेलं आहेत. अत्यंत महागडे मोबाईल, वेगवेगळ्या प्रकारची सगळी जी आहेत ते ID कार्ड, आणि इथे बघितले तर 75 लाखाहून जास्त रोकड रक्कम जी त्यांनी मुलींकडनं त्यांना फसवून खोटं बोलून हस्तगत केली होती. ही सगळी पोलिसांची टीम आहे ज्यांनी बेंगलोर आणि इतर राज्यामध्ये जाऊन या सगळ्या प्रकरणाचा तपास केला आणि या दोघांना आता जेरबंद केलेला आहे. पोलिसांनी यामध्ये खूपच छान काम केलेलं आहे. माझ्याकडे या दोघांनी फसवलेल्या 3 मुली आल्या होत्या. त्यात संबंधित मुलींना घेऊन मी माननीय पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश सर यांना भेटले. त्यांना भेटल्यानंतर त्यांनी आम्हाला डॉक्टर विवेक मुळीकर सर, सिनियर PI वाकड पोलीस स्टेशन यांना भेटायला सांगितलं. त्यांना भेटल्यानंतर त्यांनी आणि त्यांच्या टीमनी खूप याच्यामध्ये कष्ट मेहनत घेतली आणि या दोघांना पकडलं गेलं. आणि याच्यामुळे ज्या मुली वाचल्या, कितीतरी मुली वाचल्या असं मी म्हणेल. आणि हे खरंच खूप मोठं यश आहे आणि त्याच्यासाठी मी खूप धन्यवाद मानते कृष्णप्रकाश सर, डॉक्टर विवेक मुळीकर सर आणि त्यांच्या पूर्ण टीमचं. स्वतःची ओळख म्हणजे हे सांगायचं की आम्ही गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये नोकरीला आहोत, सेंट्रल मिनिस्ट्रीमध्ये नोकरीला आहोत. आणि आता तर कळालं की जी नावं त्यांनी या मुलींना सांगितलेली होती ती खोटी नावं आहेत. त्यांची खरी नावं वेगळीच आहेत. आणि तुम्ही पाहिलं असेल आता शूटिंगमध्ये की त्यांचे भरपूर I कार्ड, खोट्या नावाने I कार्ड, पॅन कार्ड, आधार कार्ड सगळं त्यांनी बनवलेलं आहे. पुण्यात 91, बंगलोरमध्ये 142 आणि गुरगावमध्ये 22 अशा एकूण 255 मुलींना या भामट्यांनी फसवलं. मुलींना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी या दोघांनी मॅट्रिमोनियल साईटवर फेक अकाउंट तयार केलेलं होतं. लाखो रुपये किमतीच्या अशा आलिशान गाड्यांमधनं आरोपी विशाल आणि निशांत मुलींना भेटायला यायचे. त्यानंतर ते त्यांना हॉटेलवर घेऊन जायचे आणि पुढील प्रत्येक बिलाची रक्कम ते मुलींनाच द्यायला सांगायचे. जेणेकरून पकडल्या जरी गेलो तरी मुलींनीच आपल्याला हॉटेलमध्ये आणलं होतं असा बनाव त्यांना करायचा होता. मात्र पोलिसांनी या दोन्ही आरोपींना आता जेरबंद केलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे शेकडो जणींना गंडा घालणारे हे आरोपी अल्पशिक्षित आहेत. या दोघांनीही अनेक मुलींचं फक्त आर्थिकच नाही तर शारीरिक शोषण केल्याचीही कबुली दिलेली आहे. तपासादरम्यान या दोघांनी जे धक्कादायक खुलासे केलेत ते ऐकून पोलीसही चक्रावून गेलेले आहेत. पोलिसांनी या दोन्ही आरोपींविरोधात बलात्कार, फसवणुकीसारखे गंभीर गुन्हे दाखल करून त्यांची रवानगी जेलमध्ये केलेली आहे. 2 कार्स, अनेक घड्या महागडी, कॅमेरे, लॅपटॉप, 6-7 मोबाईल दोन्हीकडे असा मिळून एकूण 75 लाखाचा माल सुमारास जप्त करण्यात आलेले आहे. गुरगाव पोलीस स्टेशन ला 2 गुन्हे दाखल आहे. तसेच 376(2) आणि चीटिंगचे, आणि दोन्ही आरोपी विरुद्ध गुरुग्राम सेक्टर 40 पण गुन्हा दाखल आहे आणि तिथे पण 376, 406, 328, 34 प्रमाणे गुन्हा दाखल आहे. या प्रकरणानंतर तरी लग्नाळू मुलींनी आपला जीवनसाथी निवडताना अधिक काळजी घेणं गरजेचे आहे. अन्यथा असे अनेक लखोबा तयार होत राहतील आणि मुलींना फसवून त्यांचं आर्थिक आणि शारीरिक शोषण करण्याचा यांचा गोरखधंदा असाच सुरू राहील. गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड. त्यामुळे या मॅट्रिमोनियल साईटवरती जाऊन आपण रजिस्ट्रेशन करता
एखादा मुलगा तुम्हाला पसंत पडतोय तर सगळी खात्री करून घ्या, कारण अशा प्रकारचे लखोबा जे आहेत ते वेगवेगळ्या नावाने या वेगवेगळ्या साईटवरती सापडतात आणि जी आपली फसवणूक करतात. सावध राहणं फार आवश्यक आहे. यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर बघूया आता ठाण्यातील धोकादायक बिल्डिंगच्या ठिकाणी क्लस्टर योजना राबवण्यात येणार आहे. क्लस्टर योजनेसाठी सिडको आणि ठाणे महापालिका यात सामंजस्य करार झाला आणि यामुळे ठाण्यातील हजारो नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. ठाण्यातील बेकायदा धोकादायक इमारतींचा प्रश्न गेल्या 2 दशकांपासून चिघळलाय आणि या हजारो इमारतींमध्ये राहणाऱ्या लक्षावधी नागरिकांना हक्काचं आणि सुरक्षित घर मिळावं म्हणून वागळे इस्टेट इथल्या क्लस्टर योजनेची जबाबदारी सिडकोवर सोपवण्यात आली असून पहिल्या टप्प्यात किसन नगर इथल्या क्लस्टर योजनेला सुरुवात होणार आहे. ठाण्यातील एकूण 1500 हेक्टरहून अधिक जमिनीवर क्लस्टर योजना साकारण्यात येत असून यात नागरिकांना स्वमालकीची सुरक्षित घरं मिळण्याबरोबरच रुंद रस्ते, उद्यानं, मैदाने, मूलभूत सोयीसुविधा मिळणार आहे. माझा आग्रह होता की सिडको आणि ठाणे महापालिका यांनी संयुक्तपणे क्लस्टर योजना राबवावी आणि त्यासाठी खरं म्हणजे या क्लस्टरचं भूमिपूजन देखील मुख्यमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते झालेलं आहे आणि हा प्रकल्प लवकर कार्यान्वित व्हावा यासाठी आज सिडको आणि ठाणे महापालिका याच्यामध्ये MOU देखील झालेला आहे. एक पहिलं महत्त्वाचं पाऊल या ठिकाणी टाकलेलं आहे. अनेक वर्ष या किसननगरमध्ये अनेक लोकांच्या म्हणजे बिल्डिंग पडल्या, अनेक लोकांचे जीव हाकना गेले. तर आज हे खूप प्रयत्न करून क्लस्टर योजना साकार झालेली आहे आणि ती यशस्वी व्हावी हीच आमची इच्छा आहे. कालच्या बैठकीचं बातमी कळाल्यानंतर हे बरेच 30-35 वर्षाच्या जुन्या बिल्डिंगचा प्रश्न हाताशी घेतला आहे आणि पावसाळा आला की बिल्डिंग कोलॅप्स होतात आणि मध्यमवर्गीय कुटुंब सगळे रस्त्यावर येतात आणि हे सर्व इथे कायमस्वरूपी राहणारे कमी उत्पन्न गटातील जास्त लोक आहे. असं म्हणणं आहे की लवकर ही क्लस्टर लवकर पूर्ण व्हावं आणि आम्हाला आमची स्वतःची हक्काची घरं लवकर भेटावी हीच आमची इच्छा आहे. फक्त याच्यामध्ये राजकारण हा कुठल्या प्रकारे येऊ नये आणि सर्वांना परवडणारी अशी चांगली आणि सुखसुविधाची घरं आम्हाला लवकर भेटावी. पुढे बघूयात. असं असतानाच ठाण्यात आघाडीत बिघाडी झाल्याचं चित्र आहे. क्लस्टरचा मार्ग मोकळा झाला असला तरी यानंतर आता राष्ट्रवादीनं शिवसेनेविरोधात बॅनर लावलंय. पुन्हा एकदा क्लस्टरचं गाजर दाखवण्यात आलं असल्याची टीका यात करण्यात आली आहे. 10 वर्ष सत्ताधारी शिवसेना लोकांना मूर्ख बनवत असून पुन्हा सत्तेत येण्यासाठी शिवसेना क्लस्टरचं गाजर दाखवत असल्याची टीका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष विक्रम खामकर यांनी केली आहे. या पोस्टरमुळे पुन्हा ठाण्यात महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचं समोर आलंय. जी गोष्ट आपल्या मनाला पटत नाही त्याचा विरोध हा झालाच पाहिजे असं आम्हाला आमच्या गुरूंनी शिकवलेलं आहे. जरी आमचं महाविकास आघाडीचं सरकार असलं तरीसुद्धा एक किसननगर आणि वागळे विभागाचा मी प्रथम नागरिक आहे. माझं लहानपण पूर्णपणे किसननगरमध्ये गेलेलं आहे. मी तिथला स्थानिक नागरिक आहे. याच्या आधीसुद्धा अनेक इलेक्शन्स हे क्लस्टरच्या जीवावरती लढण्यात आलेली आहेत. आमदारकीचं इलेक्शन आलं की क्लस्टर, तुम्हाला क्लस्टर. सर्वसामान्य माणसाला वाटतंय की माझं घर उद्या तुटेल त्याच्यापेक्षा मला क्लस्टरमध्ये मला छोटी का होईना पण माझं घर मिळावं. पण माझा सर्वांना हा प्रश्न आहे की फक्त इलेक्शन आल्यानंतरच क्लस्टर का? मग हा सामंजस्य करार मागच्या 4 वर्षापूर्वी का नाही झाला? तो व्हायला पाहिजे होता ना, का नाही झाला? पुढे बघूयात. वसईतल्या भालीवली मार्गावर बर्निंग ट्रकचा थरार बघायला मिळाला. हो, बर्निंग ट्रक. धावत्या ट्रकने अचानक पेट घेतला आणि ट्रक मागून जाणाऱ्या बाईकस्वाराने ट्रक चालकाला माहिती दिल्यानंतर ट्रक चालकाने त्वरित ट्रक थांबवल्याने जीवितहानी टळली आहे. रस्त्यावरील नागरिकांना प्रसंगावधान राखत
ट्रकला लागलेली आग त्यांनी विझवली. पुढली बातमी नागपूरमधून. नागपूरमध्ये 4 चाकीचा भीषण अपघात झालाय. कार अपघातात चालकाचा जळून मृत्यू झाल्याचं कळतं. गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याचं कळतंय. अपघातानंतर कार दरीत कोसळली आणि दरीत कोसळल्यानंतर या कारला आग लागली. नागपूरच्या पाचगाव शिवारात एका कारचा भीषण अपघात झालाय. कार चालक अशोक राऊत हे काम आटपून नागपूरला येत असताना त्यांचं गाडीवरचं नियंत्रण सुटलं आणि गाडी दुभाजकाला तोडून रस्त्यालगतच्या दरीत जाऊन कोसळली आणि यानंतर गाडीने अचानक पेट घेतला. यातच दुर्दैवाने अशोक राऊत यांचा मृत्यू झाला. अशोक राऊत हे विकोलीमध्ये चालक पदावर काम करत होते. महाराष्ट्राच्या भंडारा जिल्ह्यात एका तरुण रुबाबदार वाघाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. छोट्या जंगली प्राण्यांची शिकार करण्यासाठी लावलेल्या विद्युत प्रवाहात हा वाघ अडकला आणि त्याला विजेचा धक्का लागून जागीच त्याचा मृत्यू झाला. भंडारा शहरापासून अवघ्या 6 किलोमीटर अंतरावर पलाडी गावाच्या शेत शिवारात शुक्रवारी दुपारच्या सुमारास हा मृतदेह गावकऱ्यांना दिसला. त्यामुळे ही पहिली वेळ नाहीये की छोट्या जंगली प्राण्यांची शिकार करण्यासाठी म्हणून ज्या तारा ठिकठिकाणी लावण्यात आलेल्या असतात त्यात विद्युत प्रवाह सोडलेला असतो. यापूर्वी देखील काही शिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक अशा प्रकारे एखाद्या तारेमध्ये विद्युत प्रवाह सोडून वाघाची शिकार केल्याचा देखील प्रकार समोर आलेला आहे. पण दुर्दैवाने जर शेतामध्ये जंगली प्राणी घुसू नये म्हणून काही शेतकरी तिथे कुंपण तारा ज्या आहेत त्या लावतात, त्यात विद्युत प्रवाह सोडतात आणि त्यात आता असाच काहीतरी प्रकार या ठिकाणी घडला असावा आणि या वाघाचा मृत्यू झाला आहे का हे जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे. बोलूयात आमचे मुंबईचे प्रतिनिधी, नागपूरचे प्रतिनिधी तुषार कोहळे आपल्याबरोबर आहेत. तुषार, यापूर्वीही अशा प्रकारे विजेचा धक्का लागून वाघाचा मृत्यू झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत, पण या घटनेमागचा तपशील काय कळतोय? विशाल, निश्चितच जर का आपण या घटनेचा विचार करायचा झाला तर अत्यंत दुर्दैवी अशी घटना म्हणावी लागेल. कारण की रुद्र नावाचा जो वाघ आहे हा भंडारा वन परिक्षेत्रामध्ये असो किंवा करंडला व्याघ्र अभयारण्य परिसरामध्ये असो अत्यंत प्रसिद्ध होता आणि पर्यटकांचा आकर्षणाचा केंद्र होता. म्हणजे ज्या प्रकारे जय वाघांची एक मुवमेंट होत होती, तो मुवमेंटसाठी प्रसिद्ध होता आणि लोकांना नेहमी त्याचं दर्शन होत होतं, तसाच रुद्र वाघ देखील होता. तो सातत्याने कुठे ना कुठे असा फिरत असा, त्याची मुवमेंट सातत्याने होत होती. या घटनेमध्ये हे बघायला मिळालं की जिथे ज्या वाघाचा मृतदेह आढळला त्याच्या अगदी थोड्या मीटर अंतरावर एक कुंपण आहे आणि तिथनं विजेचे तार देखील गेलेले आहे आणि त्या कुंपणाला विजेचा प्रवाह देखील सोडलेला आहे. आता त्यामध्ये जे वन अधिकारी आहेत त्यांनी जो प्राथमिक तपास केला, कारण की वाघाच्या शरीरावर विजेचे धक्का लागल्याचे निशाण आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे विजेचा धक्का लागल्यामुळे त्याचा मृत्यू झाला असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. आज पोस्टमॉर्टम केली जाणार आहे आणि त्यानंतर एकदम चित्र स्पष्ट होईल का नेमका त्या वाघाचा मृत्यू कसा झाला. मात्र सातत्याने विदर्भातील जे काही व्याघ्र प्रकल्प असेल किंवा कोर झोन मधले जे काही वाघ असेल त्या भागांमध्ये जेव्हा वाघांची मुवमेंट होत असते तेव्हा अनेक घटना याआधी देखील घडलेल्या आहेत. त्यामुळे वन विभागाकडून सातत्याने शेतकऱ्यांना आवर्जून विनंती केली जाते की त्यांना जर का ताराचं विजेचा प्रवाह कुंपण करायचं असेल तर सौर पॅनलच्या माध्यमातून जे कुंपण येतं त्याचा वापर करावा. मात्र शेतकरी जंगली जनावरांच्या मुळे शेताच्या पिकामधलं जे नुकसान होतं ते टाळण्यासाठी हे कुंपणामध्ये वीज प्रवाह प्रवाहित करतात. त्यामुळे मग अशा प्रकारच्या घटना घडतात आणि रुद्र वाघाचा देखील जो मृत्यू झाला त्याच घटनेतनं झाल्याचं पुढे आलेलं आहे. निश्चित अत्यंत धक्कादायक अशी ही घटना आहे. वन विभाग या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहे. आज पोस्टमॉर्टम नंतर चित्र स्पष्ट होईल. पण जो प्राथमिक माहिती दिली आहे की शेतकऱ्यांनी कुंपणामध्ये विजेचा प्रवाह प्रवाहित केला होता आणि त्या विजेचा धक्का लागल्याने या वाघाचा मृत्यू झाला. धन्यवाद तुषार ह्या सगळ्या तपशिलाबद्दल. पण तसं बघायला गेलं तर वन्य प्राण्यांमध्ये वाघ हा आपली सगळ्यात मोठी तसं बघायला गेलं तर प्राण्यांमधली संपदा आहे आणि अशा प्रकारे जर विजेचा धक्का लागून एका पाठोपाठ एक वाघांचे मृत्यू व्हायला लागले तर मात्र कठीण परिस्थिती निर्माण होऊ शकते. याविषयीचा तपास आता पुढला केला जातोय. पुढे बातमी आहे राज्यातील थंडीच्या लाटेची. राज्यात गेल्या काही दिवसांपासून थंडीची लाट पसरली. अनेक जिल्ह्यांमधील पारा हा 10 अंशांच्या खाली घसरलाय आणि त्यातच जळगावचा पाराही 2 अंशांवर आल्यानं जळगावकरांना चांगलीच हुडहुडी भरली आहे. थंडी घालवण्यासाठी जळगावकरांनी गरम कपडे आणि चहाचा आधार घेतलाय. पारा 6 अंशाच्या खाली घसरल्याने चहा विक्रेत्यांच्या दुकानावर मोठी गर्दी पाहावयास मिळते.
दुसरीकडे गुळाची चहा पौष्टिक असल्याने गुळाच्या चहाच्या दुकानावर मोठी गर्दी नागरिकांची या ठिकाणी पाहायला मिळते. आपल्यासोबत आहे दुकान मालक. नेमकं काय सांगाल दादा, गुळाची चहाची विक्री दुपटीने वाढली? जळगावात आपल्या थंडीमुळे खूपच थंडी झाल्याने असं पहिले याच्या आधी जो धंदा होता त्याच्यापेक्षाही धंदा ह्या टायमाला थंडीमुळे खूप चांगला आहे आणि दुपटीचा झालेला आहे. आणि या पिढून व्यवसाय चालत होता आल्यानं आमच्याला आधीपेक्षा आता खूप फरक पडला. या 2-3 महिन्यापासून जी थंडी वाढली आहे या थंडीमुळे खूप फायदा होतो आम्हाला. आणि आमचा जो चहा आहे हा गुळाचा असल्यामुळे आपल्या खानदेशमध्ये गुळाचा चहा भरपूर लोकांना आवडतो. त्या कारणाने लोक आमच्याकडे भरपूर येतात आणि आताही येत आहे. आणि आपल्या खानदेशमध्ये डायबिटीज वगैरे असे लोक जर असले त्यांनाही गुळाचा चहा आवडतो, तेही गुळाचा चहा पितात. गुळाचा चहा पौष्टिक असल्याने खानदेशवासियांची पसंती गुळाच्या चहावर असते, असंच म्हणणं या दुकान मालकाचं आहे. नितीन नांदोरकर, न्यूज 18 लोकमत, जळगाव. तर यानंतर नमस्ते महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.